पद्धती बघितल्या. आता आपण आज जलवाहन पद्धती बघणार आहोत. जलवाहन पद्धती, वॉटर कॅरेज सिस्टीम. म्हणजे केर कचराचं निर्हरण कसं करायचं ते बघितलं, मलाचं निर्हरण कसं करायचं ते बघितलं. तर जे सांडपाणी आहे, म्हणजे आपण भांडी घासतो, कपडे धुतो, आंघोळ करतो, तर याच्यानंतर हे जे सांडपाणी आहे ते कसं वाहून न्यायचं किंवा कसं आपल्या घरातून परिसरातून दूर न्यायचं, याच्यासाठी जी पद्धत आहे त्याला जलवाहन पद्धत किंवा वॉटर कॅरेज सिस्टीम असं म्हणतात. या पद्धतीचा उपयोग हा मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. या पद्धतीत वाड्या वस्त्या, बाजार, याशिवाय आपले घरं, नंतर औद्योगिक क्षेत्रातलं पाणी, पावसाचं पाणी आणि सिवेज, भूमिगत नाले जे असतात, म्हणजे जमिनीच्या खाली जे सांडपाणी वाहून नेण्यासाठी जी गटारं असतात त्याला सिवेज असं म्हणतात. तर त्यांच्याद्वारे ते पाणी दूर नेलं जातं, गावाबाहेर नेलं जातं. आता ह्या जलवाहन पद्धतीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मिश्रित आणि दुसरं भिन्न, कंबाईन आणि सेपरेट. तर मिश्रित जे आहे, हे मिश्रित पाणी जे आहे याच्यामध्ये काय काय असतं, तर पावसाचं पाणी असतं आणि सिवेज म्हणजे गटारांमधलं पाणी. पावसाचं पाणी आणि सिवेज हे दोन्ही वाहून नेलं जातं सिवेज मधून म्हणजेच गटारांमधून. आणि भिन्न सेपरेट सिस्टीम म्हणजे यामध्ये स्नानगृह, आपलं जे बाथरूम मधलं पाणी आहे ते बाथरूम मधलं पाणी, स्वयंपाकघरातलं पाणी आणि यासाठी यातल्या पाण्यासाठी आणि याच्याशिवाय याच्यामध्ये शौचालयातलं सुद्धा पाणी असतं. आणि म्हणजे स्वयंपाकघर, बाथरूम आणि शौचालय ह्या तीन ठिकाणचं जे पाणी असतं ते वाहून नेण्यासाठी वेगळी सिस्टीम असते. कंबाईन सिस्टीम मध्ये काय असतं, तर पावसाचं पाणी आणि भूमिगत नाल्यांमधलं पाणी हे कंबाईन सिस्टीम मधून वाहून जातं. आणि भिन्न जे आहे, सेपरेट सिस्टीम जे आहे, त्याच्यामध्ये आपल्या घरातलं जे सांडपाणी आहे, म्हणजे स्नानगृह आलं त्याच्यात, स्वयंपाकघर आलं आणि बाथरूम आलं आणि जे काही आपले बेसिन असतील, स्वयंपाकघरातलं सिंक असेल आणि शौचालयातलं पाणी, हे सगळं जे घरातलं जे सांडपाणी आहे हे वाहून नेण्यासाठी वेगळी सिस्टीम असते. त्याला सेपरेट सिस्टीम किंवा भिन्न सिस्टीम असं म्हटलं जातं. आता भिन्न पद्धतीमध्ये मलप्रणाल हे लहान आकाराचे असतात आणि त्यातून मलवहन हे त्वरित होतं. मलवहन म्हणजे शौचालयातला जो पाईप असतो मलनिर्हरणाचा, तर तो छोटा असतो, त्यातनं मलवहन त्वरित होतं आणि मलोदकाची शुद्धी आणि उपयोग सहजतेनं करता येतो. याचा खर्च सुद्धा अगदी थोड्या प्रमाणात येतो, परंतु यातल्या दोन प्रकारच्या प्रणाली जोडण्यात चूक होऊ शकते. म्हणून या पद्धतीमध्ये दोष आहे. म्हणून भारतात सर्वप्रथम 1867 मध्ये भूमिगत मल प्रणाली कलकत्ता इथं तयार केली गेली आणि आज 125 वर्षानंतर सुद्धा भारतामध्ये केवळ 15% लोकसंख्येलाच ही पद्धत जी आहे ती उपलब्ध आहे. आता सिवेज म्हणजे काय, तर मानवी मलमूत्र, घरातलं अपद्रव्य, पावसाचं पाणी आणि तसेच कारखाने, गुरांचे गोठे यातलं जे अपद्रव्य आहे म्हणजे सांडपाणी जे आहे, या सर्वांना एकत्रितपणे सिवेज म्हणतात. आणि हे घाणेरड्या पाण्यासारखं असून त्याला दुर्गंधी असते. आणि परंतु हे जरी घाण असलं तरी त्याच्यामध्ये 99.99% हे पाण्याचाच भाग असतो आणि 1% फक्त घाण किंवा कचरा असतो. आता घरातलं जे अपद्रव्य आहे, ज्यामध्ये मानवी मल मिश्रित नसतो, त्याला सिवेज म्हणतात. म्हणजे मला व्यतिरिक्त जे सांडपाणी आहे त्या पाण्याला सिवेज म्हणतात. सुलेज म्हणजे मानवी मला व्यतिरिक्त घरातलं जे सांडपाणी आहे त्याला सुलेज म्हणतात. आणि पावसाचं पाणी म्हणजे बाहेरचं जे सांडपाणी आहे त्याला सिवेज म्हणतात. आणि सिवेज आणि सुलेज या दोघांचंही जलवाहन पद्धतीद्वारे निर्हरण केलं जातं. आता जलवाहन पद्धतीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर एक म्हणजे घरातली नळ योजना म्हणजे प्लंबिंग सिस्टीम, नंतर गृहप्रणाल म्हणजे हाऊस ड्रेनेज,
नंतर ट्रंक किंवा पब्लिक सेवर किंवा गटारं, म्हणजे आपल्या घरातलं सांडपाणी वाहून नेणारी गटारं. नंतर सेवर उपांग म्हणजे सिवर अपर्टेनान्सेस. यानंतर घरातली नळ योजना. नंतर जी आहे घरातली नळ योजना, घरातल्या सिवर योजना ही जवळच्या सिवर लाईन सोबत जोडलेली असते. म्हणजे सगळ्यात जवळचं जे घराबाहेर जे सांडपाणी वाहून नेणारं जे पाईप असतात किंवा गटार असतात, तर त्याला ते घरातलं सांडपाणी वाहून नेणारी जी ट्यूब असते ती जोडली जाते. याच्यामध्ये मुख्यतः जलधौत शौचालय, नंतर मुतारी, वॉश बेसिन यांचा समावेश होतो. आता गृहप्रणाल जो असतो तो बहुमजली इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर शौचालयाची रचना एकाखाली एक अशी केलेली असते. म्हणजे आपण ज्यावेळी अपार्टमेंट मध्ये राहतो त्यावेळी अपार्टमेंट मध्ये बघा, सगळ्या मजल्यावरचे शौचालय एकाखाली एक असतात, बाथरूम एकाखाली एक असतात, किचन एकाखाली एक असतात. त्यामुळे काय होतं, ते सगळ्याचा एकच सरळ पाईप असतो आणि त्याला प्रत्येक घरातल्या शौचालयाचा किंवा बाथरूमचा येणारा पाईप जो आहे तो जोडला जातो. आणि याच्यासाठी वाय आकाराचा जो पाईप आहे तो वापरला जातो. त्यानंतर गटारं जी आहेत ती जमिनीच्या खाली असतात. गटारं जमिनीच्या खाली असणारी जी गटार आहे ती मिश्र पद्धतीमध्ये सर्व मलद्रव्याकरता एकच आणि भिन्न पद्धतीमध्ये वेगवेगळी असतात. ही जी गटार आहे ती 22.5 सेंटीमीटर किंवा 9 इंचापेक्षा कमी व्यासाची सुद्धा असता कामा नये. ती 9 इंचापेक्षा जास्त व्यासाची असली पाहिजे. सर्वसाधारणपणे ही जी गटार आहे ती 18 इंच व्यासाची, चिनी मातीची आणि गोल गुळगुळीत असतात. आणि या नळांना कमीत कमी झाकणे असावी. वक्रता जर असेल तर लघुकोन न करता दिशा बदलावी. त्यामुळे मलप्रवाह लगेच पुढे जातो. आणि यांचे सर्व सांधे जे आहेत ते सिमेंटनी बंद केले पाहिजेत. अन्यथा त्यातली घाण बाहेर पडून भूमी प्रदूषण हे होऊ शकतं. आणि सेवर उपांग म्हणजे यामध्ये तपासणीद्वारे प्रविजन झडपा असतात. आणि सेवरची दिशा बदलत असेल तिथं 2 किंवा त्यापेक्षा अधिक सेवर जर एकत्र आले असतील तर त्या ठिकाणी, तसेच 100 मीटर अंतरावर अशी तपासणीद्वारे आणि प्रविजन झडपा बसवलेल्या असतात. म्हणजे आपल्याकडं जर एखाद्या ठिकाणी ड्रेनेज तुंबलेलं असेल तर मग एक असं हे असतं, म्हणजे झडप सारखं असतं सिमेंटचं. ते पहिल्यांदा उघडलं जातं आणि तिथून जे काय ड्रेनेज मध्ये प्रॉब्लेम झाला असेल तो दुरुस्त केला जातो. तर अशा तपासणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी अंतरावर ड्रेनेज सिस्टीम मध्ये झडपा असतात. तर या झडपा कुठे कुठे असतात, तर जलधौत शौचालय जिथं शौचालयाचे सगळ्या शौचालयाचं पाणी एकत्र येतं तिथं एक झडप बसवलेली असते. नंतर जिथं गृहप्रणाल म्हणजे बाथरूम आणि आपलं सिंकचं पाणी जिथे एकत्र येतं तिथं एक झडप असते. नंतर पृष्ठगत खराब पाणी प्रणाली ज्यावेळी प्रवेश करते, म्हणजे बिल्डिंगच्या बाहेर जो मोठा पाईप असतो त्याला ज्यावेळी आपल्या बिल्डिंगचा मोठा पाईप जोडला जातो जिथं, तर त्या ठिकाणी सुद्धा एक झडप असते. मग ती झडप उघडून त्याच्यावर काहीही बांधकाम केलं जात नाही. त्यामुळे ती झडप कधीही आपल्याला उघडता येते आणि काही प्रॉब्लेम असेल तर बघता येतो. आता जलवाहन पद्धती आणि मलवाहन पद्धती यात काय फरक आहे, तर जलवाहन पद्धतीमध्ये गाव आणि निवासस्थानांची स्वच्छता चांगल्या प्रकारे होते. मलमूत्रांचा दुर्गंध येत नाही. माशांची उत्पत्ती सुद्धा कमी प्रमाणात होते. आणि मलवाहन पद्धतीमध्ये गाव आणि घरातील स्वच्छता व्यवस्थित होत नाही. मलमूत्राची दुर्गंधी येते आणि माशांची उत्पत्ती सुद्धा अधिक मात्रेत होते. नंतर जलवाहन पद्धतीमध्ये शौचालय घराच्या आत सुद्धा बनवता येतात. शौचालय तयार करण्याकरता अधिक खर्च येतो. मलमूत्र वाहून जाण्याकरता पाणी जास्त आवश्यक असतं आणि शौचालयाची स्वच्छता करण्याकरता वेगळ्या कामगारांची गरज नसते. पण मलवाहन पद्धतीमध्ये काय आहे की दुर्गंध येत असल्यामुळं ते निवासस्थानापासून दूर बनवले जातात.
त्याला तुलनेने खर्च कमी येतो. जास्त त्याच्या स्वच्छतेसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते. तसंच स्वच्छता करण्यासाठी वेगळ्या कामगाराची आवश्यकता असते. जर या कामगारांनी संप केला तर मलमूत्राचे निर्हरण होत नाही आणि त्यामुळे सार्वजनिक आरोग्य हे धोक्यात येतं. त्यानंतर जलवाहन पद्धतीमध्ये वाहित मलाची विल्हेवाट करण्यापूर्वी त्याच्या शुद्धीकरणाची आवश्यकता असते. परंतु मलवाहक पद्धतीमध्ये अशा प्रकारच्या शुद्धीकरणाची गरज नसते. मलमूत्र हे गावाबाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावली जाते. नंतर जलवाहन पद्धत जी आहे ती आरोग्यकारक आहे आणि मलवाहक पद्धती आरोग्यकारक नाहीये. जलवाहन पद्धतीमध्ये सुव्यवस्थित कार्याकरता प्रशिक्षित कामगारांची गरज नसते. परंतु मलवाहक पद्धतीमध्ये प्रशिक्षित कामगारांची गरज असते. आता मलप्रवाहाची विल्हेवाट ही कशी लावली जाते? डिस्पोजल ऑफ सिवेज म्हणजे वाहित मलामध्ये मानवी मलमूत्र, घरातलं अपद्रव्य, कारखाने, गुरांचे गोठे यातला अपद्रव्याचा आणि सांडपाण्याचा अंतर्भाव असतो आणि यामध्ये साधारणपणे 99.9% पाणी असतं आणि फक्त 0.1% हे घनपदार्थ असतात. आणि घनपदार्थामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असे दोन्ही प्रकारचे पदार्थ असतात. आणि सिवर मध्ये येणारी जी दुर्गंध असते ती कार्बनिक पदार्थांच्या म्हणजेच ऑर्गॅनिक पदार्थांच्या सडण्याच्या किंवा कुजण्याच्या प्रक्रियेमुळे निर्माण होते. त्यानंतर सिवर मध्ये अनेक प्रकारचे जीवाणू असतात आणि हे मनुष्याच्या मलापासून निर्माण होतात आणि यामध्ये अनेक व्याधी उत्पादक जीवाणू सुद्धा असतात. मग याच्यामध्ये फिकल स्ट्रेप्टोकोकाय 1 ते 10 मिलियन असतात. क्लॉस्ट्रिडियम परफिंजस हे या बीजाणूचे याचे बीजाणू म्हणजे स्पोर्स म्हणजे थोडक्यात त्याला सूक्ष्म अंडी असं म्हणता येईल तर ते असतात. नंतर प्रत्येक प्रौढ व्यक्ती ही दर दिवशी जवळजवळ 100 ग्रॅम मलत्याग करते आणि यावरून आपल्याला कल्पना येईल की मनुष्य हा किती मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणू प्रत्येक दिवसागणिक सिवेज मध्ये सोडत असतो. आणि या व्यतिरिक्त इतर अनेक व्याधी उत्पादक जीवाणू सुद्धा या मलामध्ये असतात. म्हणून याची विल्हेवाट व्यवस्थित नाही लावली तर सार्वजनिक आरोग्य हे अतिशय धोक्यामध्ये येतं. त्यामुळे याची विल्हेवाट लावण्यापूर्वी यावर शुद्धीकरण करून त्याला कमीत कमी प्रमाणात घातक बनवलं जातं आणि यासाठी कार्बनिक पदार्थांचं विघटन करून त्यातल्या रोगोत्पादक जीवाणूंना नष्ट केलं जातं. शिवाय यातला जो घन पदार्थ आहे ते सुद्धा आरोग्याकरता हानिकारक राहणार नाही असे त्याच्यामध्ये बदल केले जातात. आता हे जे विघटन आहे ते 2 पद्धतीनं केलं जातं. एक म्हणजे वायुजीवी आणि अवायुजीवी. वायुजीवी म्हणजे एरोबिक बॅक्टेरिया आणि अवायुजीवी म्हणजे अॅनारोबिक बॅक्टेरिया. तर वायुजीवी जे असतात ही सर्वोत्तम पद्धती असून याकरता वाहित मलामध्ये सतत ऑक्सिजनच्या पुरवठ्याची गरज असते कारण वायुजीवी बॅक्टेरिया हे ऑक्सिजनच्या उपस्थितीतच कार्य करू शकतात आणि या क्रियेद्वारे कार्बनिक पदार्थ सरळ यौगिकामध्ये परावर्तित होतात. आणि अवायुजीवी जे आहेत जीवाणू, अवायुजीवी जीवाणू यांना प्राणवायूची किंवा ऑक्सिजनची गरज नसते. जर सिवेजचं केंद्रीकरण अधिक असेल आणि घनपदार्थ अधिक असतील तर अवायू जीवाणूंची क्रिया अधिक मात्रेत होत असते आणि या क्रियेद्वारे सुद्धा कार्बनिक पदार्थ अनेक यौगिकामध्ये परावर्तित होतात. उदाहरणार्थ मिथेन, अमोनिया, कार्बन डायऑक्साईड त्यानंतर हायड्रोजन सल्फाइड यांची विघटन करण्याची जी शक्ती आहे ती वायुजीवी जीवाणूपेक्षा मंद असते. मलप्रवाहाचं जे शुद्धीकरण आहे ते वायुजीवी आणि अवायुजीवी या दोन्ही पद्धतीद्वारे केली जाते आणि त्याच्यामध्ये प्रारंभिक शोधन, द्वितीयक शोधन आणि अंतिम शोधन 3 टप्प्यामध्ये त्याचं शोधन केलं जातं. ठीक आहे. प्रारंभिक शोधनामध्ये पहिल्यांदा गाळण क्रिया, नंतर ग्रीट चेंबर असे आणि प्राथमिक अवसादन या 3 प्रक्रियेद्वारे प्रारंभिक शोधन हे केलं जातं. त्याच्यानंतर द्वितीयक शोधन म्हणजे सेकंडरी जी ट्रीटमेंट आहे
ते म्हणजे प्राथमिक शुद्धीकरण झालेल्या मलप्रवाहावर वायुजीवी जंतूद्वारे जीवरासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे मलसंचयाचं ऑक्सिडेशन होतं. आणि याच्या दोन पद्धती आहेत. एक झिरपणारे निर्गालक, ट्रिकलिंग ऑर पर्कोलेटिंग फिल्टर मेथड, आणि दुसरं म्हणजे ऍक्टिव्ह स्लग पद्धती, ऍक्टिव्हेटेड स्लग प्रोसेस. या दोन प्रोसेसद्वारे सेकंडरी ट्रीटमेंट किंवा द्वितीयक संशोधन हे केलं जातं. आणि नंतर तृतीयक हे अंतिम शोधन. तृतीयक शोधन म्हणजे अंतिम शोधन, फायनल ट्रीटमेंट. म्हणजे द्वितीयक अवसादनानंतर उर्वरित मलप्रवाह हा स्वच्छ जल स्वरूपामध्ये असतो, परंतु यात जीवाणू असू शकतात. याकरता यामध्ये ब्लिचिंग पावडर मिसळली जाते. आणि ब्लिचिंग पावडर मिसळल्यामुळं त्यातले जीवाणू काय होतात, नष्ट होतात. आणि या क्रियेनंतर मलप्रवाह हा हानिकारक असतो. याला वस्तीपासून दूर आणि भरपूर प्रवाह असणाऱ्या नदीमध्ये सोडतात किंवा शेतीमध्ये सिंचनाकरता उपयोगात आणलं जातं. आता हे जे सध्या आपल्याकडं शहरामध्ये आणि गावामध्ये जी सिस्टीम वापरली जाते ती सिस्टीम झाली. पण याच्याशिवाय मलप्रवाहाच्या विल्हेवाटीच्या अजून काही पद्धती आहेत. तर ते म्हणजे प्रक्रिया न करताच मलप्रवाहाची पुढील प्रमाणे विल्हेवाट लावली जाते. म्हणजे एक म्हणजे समुद्र. समुद्रकिनारी असणारी जी गावं आहेत किंवा शहरं आहेत, तिथला जो मलप्रवाह आहे तो समुद्रात खूप दूरवर नेऊन सोडतात, जेणेकरून भरती बरोबर तो किनाऱ्यावर येणार नाही. आता मुंबई शहराचा 2/3 भाग मलप्रवाह समुद्रामध्येच सोडला जातो. आपण गेलो की समुद्रामध्ये आंघोळ करतो, पण समुद्रामध्ये सुद्धा आसपासच्या गावांमधला मलाचा जो भाग आहे किंवा मलाचं जे निर्हरण आहे ते समुद्रात केलेलं असतं. नंतर नदी. प्रक्रिया न करता मलप्रवाह हा नदीमध्ये सोडणे हे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक असतात. कारण भारतामध्ये लोक हे नदीचं पाणी स्नान करण्याकरता आणि पिण्याकरता वापरतात. परंतु सध्या मलप्रवाहावर प्रक्रिया करून नंतरच तो नदीमध्ये सोडतात. नंतर शेती. म्हणजे अनेक गावांमध्ये मलप्रवाह हा फिल्ट्रेशन झाल्यानंतर किंवा ग्रीड पृथक्करणानंतर शेती करता उपयोगात आणला जातो. शेतीमध्ये त्याचा खत म्हणून वापर होतो. नंतर ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन पॉन्ड्स किंवा ऑक्सिडेशन खड्डा किंवा डबकं ज्याला म्हणलं जातं. म्हणजे लहान गावांमध्ये हा विधी सर्वोत्तम आहे. म्हणजे भारतामध्ये जवळजवळ 50 गावांमध्ये हा विधी उपयोगात आणला जातो. आणि या विधीमध्ये 1 ते 1.5 मीटर खोल खड्डा खणला जातो आणि त्यामध्ये मलप्रवाह हा सोडला जातो. मग तिथं वायुजीवी आणि अवायुजीवी जीवाणूंमार्फत तिथे तिथले जे विघटन होतं त्या मलाचं आणि ते त्याच्यातली दुर्गंधी वगैरे नष्ट होते. आता डबक्यामध्ये जे निस्सरण जमा होतं त्याचा खताकरता सुद्धा उपयोग केला जातो. आणि डबक्यामधला मलप्रवाह हा एक तर नदीमध्ये सोडला जातो किंवा शेती करता उपयोगात आणला जातो. आणि डासांची निर्मिती होऊ नये म्हणून डबक्याच्या आजूबाजूला झाडं लावली जात नाही. त्या डबक्यापासून किंवा त्या खड्ड्यापासून थोडी लांब झाडं लावली जातात. त्याला अगदी जवळच किंवा चिकटूनही झाडं लावली जात नाहीत. जेणेकरून जीवाणू हे आपल्या प्रक्रियेने कार्बनिक पदार्थांचं पृथक्करण करतात. त्यामुळं काय होतं की तिथे दुर्गंधी येत नाही. आता हे झालं सीवेज सिस्टीम बद्दल. यानंतर शवविनाश. आता तुमचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये शवविनाश हा काही टॉपिक मला कुठे सिलेबस मध्ये दिसलेला नाहीये. तुमच्याकडे जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये असेल तर पहा. असेल तर एकदा फक्त ते प्रकरण वाचून घ्या, शवविनाश. पण मला तरी काही कुठे शवविनाश प्रक्रिया तुमच्या सिलेबस मध्ये दिसलेली नाहीये. पण वाचून ठेवा, काय एखाद्या वेळेस आला प्रश्न तर थोडस तरी माहिती असावं. नंतर आपण आता औद्योगिक संस्था आणि तिथलं आरोग्य या संबंधी आपण
बघणार आहोत. आता वैज्ञानिक प्रगतीमुळे समाजाचा खूप विकास झालाय आणि अनेक लहान मोठे उद्योग हे निर्माण होत आहेत. आता प्रत्येक गावामध्ये औद्योगिक क्षेत्र हे गावाबाहेर असतं, ज्याला आपण MIDC असं म्हणतो. तर सगळीकडे जे काही कारखाने वगैरे असतात ते MIDC मध्ये असतात आणि ते आपल्या गावापासून थोडेसे लांब असतात, किंवा त्याला काही ठिकाणी औद्योगिक वसाहत असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे आपली जी राहण्याची जी निवासी वसाहत आहे, तर त्या निवासी वसाहतापासून ती थोडीशी लांब असते. या सगळ्या व्यवसायांमधनं आपल्या लोकांना रोजगार मिळतो. म्हणून आज उद्योगधंद्यांना जास्त उद्योगधंद्यांचा विकास केला जातो आणि त्याच्याकडे एक उपजीविकेचं साधन म्हणून बघितलं जातं. आता व्यवसायाचं स्थान सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं असतं, कारण तिथे 8-9 तास लोक काम करत असतात दिवसातले. त्यामुळं तिथलं आरोग्य किंवा तिथलं पर्यावरण सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि त्या ठिकाणची भौतिक, रासायनिक आणि जैविक कारणं आणि कामाची स्थिती हे कामगारांचं आरोग्य आणि त्यांची कार्यक्षमता प्रभावित करत असतात. दिवसातले 6 ते 8 तास प्रत्येक कामगाराला त्या व्यवसायाच्या ठिकाणी या सगळ्या तिथल्या पर्यावरणातल्या घटकांचा सामना करावा लागतो. म्हणून व्यवसायाच्या जागी जे काही वातावरण आहे ते निरोगी असणं महत्वाचं आहे. शिवाय ते अपायकारक घटकांपासून मुक्त सुद्धा असलं पाहिजे. आता व्यवसायातलं निरोगी वातावरण हे कामगारांच्या उत्पादन वाढीला सुद्धा उपयुक्त ठरतं. आता व्यवसायजन्य आरोग्य किंवा त्यालाच आपण ऑक्युपेशनल हेल्थ असं म्हणतो, तर ही प्रतिबंधक औषधी शास्त्राची महत्वाची शाखा असून ती काही गोष्टींशी संबंधित आहे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्याशी ही शाखा संबंधित आहेत? ऑक्युपेशनल हेल्थ, तर कामगारांच्या आरोग्याचं रक्षण. दुसरं म्हणजे व्यवसायजन्य व्याधींचं ताबडतोब निदान केलं गेलं पाहिजे आणि ताबडतोब त्यांना ट्रीटमेंट पण मिळाली पाहिजे. नंतर तिसरं म्हणजे व्यवसायामुळं जर काही अपंगत्व आलं तर त्यामुळे येणाऱ्या अपंगत्वाचं पुनर्वसन हे केलं पाहिजे. तर व्यवसायजन्य आरोग्य हे जे नाव आहे ते अधिक सर्वसमावेशक किंवा बहुव्यापक असून यात औद्योगिक आरोग्याचा म्हणजे इंडस्ट्रियल हेल्थचा सुद्धा समावेश होतो. आणि यामध्ये शेतकरी, अनिष्णात कामगार, शिक्षक, लघु उद्योगधंदे, त्यामध्ये काम करणारे कामगार, कारखान्यातले कामगार, कार्यालयीन कर्मचारी, या सगळ्या लोकांचा समावेश त्यामध्ये होतो आणि त्यांचं आरोग्य, संरक्षण आणि कल्याण याकडे शासनानं विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आता व्यवसायामध्ये काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याला प्रभावित करणारे घटक कोणकोणते आहेत? तर मनुष्य आणि त्याला प्रभावित करणारे घटक म्हणजे भौतिक घटक, रासायनिक घटक आणि जैविक कारण. दुसरं म्हणजे मनुष्य आणि यंत्र. आणि तिसरं मनुष्य आणि मनुष्य. यातून अनेक प्रकारचे हे सगळे घटक हे व्यवसायातल्या माणसांना प्रभावित करत असतात. आता मनुष्य आणि त्याला प्रभावित करणारे जे घटक आहेत ते 3 प्रकारचे आहेत: भौतिक, रासायनिक आणि जैविक. त्यातली भौतिक कारणं कोणती कोणती आहेत? तर व्यवसायामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य बाधित करणारे घटक म्हणजे कोणते? तर तापमान, आर्द्रता, वायुगती, प्रकाश, आवाज, कंपन आणि किरणोत्सर्ग हे आहेत. तसेच प्रत्येक व्यक्तीला श्वसनाकरता मिळणारी शुद्ध हवेची मात्रा किंवा शुद्ध हवेचं प्रमाण, नंतर शौचालय, स्नानगृह, प्रकाश व्यवस्था हे घटक सुद्धा त्या व्यक्तीच्या अनारोग्यास कारणीभूत ठरतात. नंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे रासायनिक रासायनिक घटक आहे. रासायनिक कारणं कोणती आहेत जी कामगारांच्या आरोग्यावर प्रभाव टाकतात? म्हणजे सध्या व्यवसायामध्ये रासायनिक पदार्थांचा उपयोग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यामुळं या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांवर त्याचे काही वेळा तत्कालिक आणि काही वेळा दीर्घकालीन हे प्रभाव पडत असतात.
म्हणजे शरीरावर 3 मार्गाने रसायनांचा परिणाम होतो. एक म्हणजे स्थानिक प्रभाव, यामध्ये त्वचा विकार उद्भवतात. दुसरं म्हणजे श्वसनाद्वारे, श्वसन मार्गाद्वारे धुळीचे कण आणि रसायनं श्वसन संस्थेत जातात आणि त्यामुळं निमोनायसिस सारखे आजार हे होत असतात. आणि तिसरं म्हणजे रासायनिक वायू. अनेक व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू उत्पन्न होत असतात आणि बऱ्याच वेळा ते विषारी असतात आणि हे विषारी वायू मोठ्या प्रमाणावर श्वसनामधून आत गेल्यामुळं त्याच्यामुळं किंवा काही वेळा त्याचा डोळ्यांवर सुद्धा परिणाम होतो. डोळे लाल होतात, डोळ्यांना खाज सुटते, डोळ्यातून पाणी येतं आणि नाकाद्वारे जेव्हा जातात ते वायू, त्यावेळी सर्दी, खोकला, दमा, निमोनिया अशा प्रकारचे आजार होऊ शकतात आणि ह्या विषारी वायूंमुळं रक्तदुष्टी सुद्धा काही वेळा होऊ शकते. ब्लड कॅन्सर किंवा शरीरातल्या इतर अवयवांचे सुद्धा कॅन्सर त्यामुळं होऊ शकतात. आता तिसरा जो घटक आहे कामगारांवर प्रभाव पाडणारा, तो म्हणजे जैविक कारण. जैविक कारण कुठली, तर जे कामगार पशु आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या पदार्थांच्या व्यवसायामध्ये काम करतात, त्यांना हे विकार होण्याची शक्यता असते. म्हणजे शेती व्यवसाय, गाई, म्हशी, मेंढी, डुकरं, कोंबड्या या पशूंचं पालन करणारे व्यवसाय. नंतर कत्तलखाना, कत्तलखान्यामध्ये सुद्धा जे लोक काम करतात त्या उद्योगांद्वारे काही व्याधींचा प्रसार होतो. उदाहरणार्थ लेप्टोस्पायरोसिस, अँथ्रॅक्स, सिटॅकॉसिस, धनुर्वात, ब्रुसेलॉसिस, मस्तिष्कशोथ, फंगल इन्फेक्शन. त्यानंतर आजकाल गोचिड ताप किंवा रिकेट्शियल फीवर हा सुद्धा प्राण्यांमार्फत माणसामध्ये येऊ शकतो. त्याचं प्रमाण सध्या जास्त आहे. त्याच्यानंतर व्यवसायातल्या व्यक्तीच्या आरोग्याला प्रभावित करणारा दुसरा घटक म्हणजे मनुष्य आणि यंत्र. आता मनुष्य आणि यंत्र किंवा यांत्रिक कारण थोडक्यात, की बहुतेक व्यवसायामध्ये यंत्रांचा वापर केला जातो. आता कारखान्यांमध्ये गेलं तर तिथं खूप मोठमोठी यंत्र असतात आणि ही यंत्र सुरक्षित अवस्थेत जर नसतील किंवा ही यंत्र चालू असताना त्यांच्या आजूबाजूने फिरणे, यंत्राचे पट्टे आणि स्फोट यामुळे सुद्धा कामगारांना अपघात होतात. आणि यासाठी त्या ठिकाणी कार्यरत कामगारांचे निष्काळजीपणा किंवा व्यवसायाचं शिक्षण दोषपूर्ण असणं ही सुद्धा कारणं यामध्ये कारणीभूत आहेत. याशिवाय कामाचा अतिताण, कामगारांचं अनारोग्य हे सुद्धा ही कारणं सुद्धा अपघात होण्याला कारणीभूत ठरतात. जवळजवळ 10% अपघात हे यांत्रिक कारणामुळे होत असतात. त्यामुळं योग्य त्या दक्षता घेऊन यंत्रांपासून कामगारांचं रक्षण करणं हे आवश्यक असतं. यंत्रावर अधिक काळापर्यंत जर काम केलं तर त्यामुळे थकवा येणं, सांधे दुखणं, कंबर दुखणं, पाठ दुखणं अशी लक्षणं कामगारांमध्ये आढळतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. त्याकरता कामगारांसाठी दिवसागणिक कामाचा अवधी हा 9 तासापेक्षा जास्त असता कामा नये आणि 5 तास सतत काम केल्यानंतर अर्ध्या तासाची सुट्टी त्या कामगाराला मिळाली पाहिजे. यात सामाजिक आणि भावनात्मक कार्यांचा सुद्धा समावेश होतो. व्यवसायामध्ये एका कामगाराचे दुसऱ्या कामगाराशी किंवा अधिकाऱ्यांशी संबंध येत असतात. त्या कामगारामध्ये घरातले आणि व्यवसायातल्या वातावरणाचा पण त्याच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे मग डिप्रेशन, सॅटिस्फॅक्शन नसणं कामामध्ये, असुरक्षितता, नंतर बढतीमुळे निर्माण होणारी ईर्ष्या, कमी पगार, कुटुंबापासून विभक्त होणं, भावनात्मक ताण आणि व्यवसायातल्या आणि घरातल्या चिंता ही कारणं सुद्धा अशी आहेत की जे कामगारांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला बाधा पोहोचवतात. त्यामुळं वैरभाव, आक्रमकता, चिंता, उदासीनता, धीमेपणा, मादक द्रव्यांच्या आहारी जाणं, तसंच थकवा, शिरशूल, संधिशूल, उच्च रक्तदाब, हृदयरोग इत्यादी लक्षणं कामगारांमध्ये होऊ शकतात आणि त्याची कार्यक्षमता त्यामुळं कमी होऊ शकते आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. म्हणून व्यवसायातल्या या गोष्टींवर सुद्धा लक्ष देण्याची खूप गरज आहे. याकरता घरातील आणि व्यवसायातील वातावरण हे कामगारांसाठी अनुकूल असणं आवश्यक आहे.
तर अशा प्रकारे व्यवसायजन्य घटकांचा तिथल्या काम करणाऱ्या लोकांवर प्रभाव होत असतो. आता व्यवसायजन्य विकार किंवा व्यवसायजन्य व्याधी आजार कोणकोणते आहेत? तर ते आजार वेगवेगळ्या कारणांमुळे आजार हे निर्माण होत असतात. आता भौतिक कारणामुळे निर्माण होणारे विकार जे आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी खूप उष्ण वातावरणात जिथं काम करावं लागतं त्या ठिकाणी आतप ज्वर, आतप क्लांती, उष्माघात, आतप उद्वेष्टन, उष्मपीठिका, भाजणं, पोळणं अशा प्रकारचे विकार निर्माण होतात. काही ठिकाणी खूप थंड वातावरणामध्ये कामगारांना काम करावं लागतं. तर जी अतिशीत वातावरणात काम केल्यामुळं ट्रेंच फूट, हिमोपहती, चिलब्लेन्स हे विकार होतात. नंतर जिथं खूपच जास्त प्रकाश आहे, खूप ब्राईट लाईट मध्ये ज्यांना काम करावं लागतं त्यांना मोतीबिंदू होणं, दृष्टी अधू होणं, नंतर मायनस निस्टॅग्मस अशा प्रकारचे आजार होतात. नंतर जिथं दाब, हवेचा दाब जास्त आहे अशा ठिकाणी वायू अंतःशल्यता म्हणजेच एअर एम्बोलिझम किंवा एक्सप्लोजन, स्फोट होणं अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात आणि त्याच्यामुळं विकार निर्माण होतात. नंतर जिथं खूप यंत्रांचा खूप आवाज येतोय, असं जास्त आवाजात काम केल्यामुळं बधीरपणा, कार्यक्षमता म्हणजे ऐकण्याची क्षमता कमी होणं, थकवा, मानसिक दुर्बलता, चिडचिडेपणा ही लक्षणं आढळतात. जिथं किरणोत्सर्ग जास्त आहे म्हणजे अणुभट्ट्या किंवा जिथं किरणोत्सर्ग होत असणारी यंत्रसामग्री जिथं वापरली जाते तिथं कर्करोग, ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर, नपुसकत्व आणि मृत्यू यासारखे विकार होऊ शकतात. नंतर यांत्रिक कारणांमुळं इंजुरीज होऊ शकतात, अपघात होऊ शकतात. जिथं इलेक्ट्रिक जे काही कारखाने आहेत त्या ठिकाणी भाजणं, शॉक बसणं किंवा मृत्यू ओढवणं सुद्धा होऊ शकतं. आता हे झालं भौतिक कारणांमुळे उद्भवणारे विकार. आता रासायनिक कारणं कोणती आहेत विकार उद्भवण्यासाठी? एक म्हणजे वायू, रासायनिक किंवा विषारी वायू. तर वायूचे विषारी परिणाम हे शरीरावर दिसून येतात. नंतर धूळ, धुळीमुळं निमोकोनियासिस हा आजार होतो. यामध्ये असेंद्रिय धूळ आणि सेंद्रिय धूळ असे दोन प्रकारे धुळीपासून आजार होतात. आता असेंद्रिय धूळ म्हणजेच इनऑर्गॅनिक डस्ट, ते म्हणजे कोळसा, कोळशापासून अँथ्रोपोसिस होतो. सिलिका, सिलिकेपासून सिलिकॉसिस होतो. ऍस्बेस्टॉस पासून ऍस्बेस्टॉसिस आणि फुफ्फुसाचा कर्करोग होतो. नंतर लोह, लोह जे आहे जिथं लोखंडी अवजार किंवा काही लोखंडी उपकरणं तयार करण्याचे कारखाने आहेत तिथं अगदी बारीक 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 असे लोहाचे कण हवेत उडत असतात. तर त्याच्यामुळं सिडेरॉसिस हा आजार होतो. हे झालं असेंद्रिय धुळीपासून होणारे आजार. नंतर सेंद्रिय धूळ, सेंद्रिय म्हणजे वनस्पतीजन्य धूळ. तर त्याच्यापासून कोणकोणते आजार होतात? तर उसाचे तंतू म्हणजे साखर कारखान्यामध्ये किंवा उसाच्या शेतात काम करणारे जे ऊसतोड कामगार असतात तर त्यांना याचा त्रास होतो की उसाचे जे तंतू असतात ते नाकातोंडात जाऊन बगॅसॉसिस नावाचा आजार होतो. नंतर कापड तयार करण्याच्या ठिकाणी किंवा सूत गिरण्यांमध्ये टोबॅकोसिस हा सॉरी बायसिनॉसिस हा आजार होतो. म्हणजे नाकातोंडामध्ये ते जे काही फायबरचे किंवा धागे जे असतात, बारीक बारीक धागे असतात ते नाकातोंडात जातात, तिथून ते फुफ्फुसात जातात आणि त्यामुळं बायसिनोसिस नावाचा आजार होतो. नंतर जिथं तंबाखूचा म्हणजे तंबाखू तयार करणं किंवा तंबाखूचे शेतं असतात किंवा तंबाखू सिगरेटचे कारखाने असतात तर अशा ठिकाणी टोबॅकोसिस होतो. नंतर वाळलेलं जे गवत असतं त्याच्यातून जे वाळलेल्या गवताचे जे कण सतत उडत असतात हवेमध्ये त्याच्यामुळं फार्मर्स लंग हा आजार होतो. फार्मर्स लंग म्हणजे त्यांच्या फुफ्फुसामध्ये वाळलेल्या गवताचे बारीक बारीक कण असे साठून राहतात. नंतर धातू आणि त्या धातूंचे जे प्रकार आहेत त्याच्यामुळं त्याचे सुद्धा विषारी परिणाम ही कामगारांच्या
शरीरावर होत असतात. तसंच रसायनांमुळे त्वचा विकार, कर्करोग, अॅनिमिया असे रोग होतात. ही झाली रासायनिक कारण. नंतर जैविक कारणांपासून कोणते रोग होतात, तर जैविक कारणांपासून लेप्टोस्पायरोसिस, अँथ्रॅक्स, ऍक्टिनोमायकोसिस, ब्रुसेलॉसिस, सिटॅकोसिस, धनुर्वात, एन्सिफॅलायटिस आणि फंगल इन्फेक्शन हे जैविक कारणांमुळे होऊ शकतं. नंतर व्यवसायजन्य कर्करोग जो होतो तो जनरली फुफ्फुस आणि त्वचा यामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. व्यवसायजन्य त्वक विकारामध्ये एक्झिमाचं प्रमाण हे जास्त आहे. नंतर मानसिक जे काही दुष्परिणाम होतात त्याच्यामध्ये मानसिक दौर्बल्य, नंतर हृदयविकार, पेप्टिक अल्सर आणि ब्लड प्रेशर वाढणे हे विकार होतात. अशा प्रकारे व्यवसायजन्य विकार आहेत. वाढत्या औद्योगिकरणामुळं अशा अनेक आरोग्य समस्या या निर्माण होत असतात. आता वाढत्या औद्योगिकीकरणामुळं कोणकोणत्या आता विकार कोणते होतात ते बघितलं. आता याच्याशिवाय सामाजिक समस्या कोणत्या निर्माण होतात, तर एक म्हणजे निवासस्थान, म्हणजे आरोग्य विघातक झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होते. कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक कामगार लांब लांबून येतात आणि त्यांच्या निवासाची सोय नसल्यामुळे मग ते झोपड्या बांधून राहतात आणि मग अशा प्रकारे धोकादायक ठिकाणी धोकादायक अवस्थेमध्ये झोपडपट्ट्यांची वाढ होते. व्यवसायाच्या निमित्तानं ग्रामीण भागातले लोक शहराकडे येतात आणि त्यामुळं शहरांमधली लोकसंख्या वाढते आणि मग निवासस्थानांची अडचण निर्माण होते. नंतर जलप्रदूषण. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कारखान्यातले जे टाकाऊ घटक आहेत ज्याच्यामध्ये अनेक घातक आम्ल, अल्कली, विषारी सेंद्रिय, असेंद्रिय पदार्थ हे सगळे पाण्यात मिसळले जातात आणि त्यामुळं जलप्रदूषण होतं. कारखान्यातले धूळ, विषारी वायू, धातूंचे कण हे हवेत मिसळले जातात त्यामुळं वायू प्रदूषण होतं. नंतर योग्य त्या उपायांचा अवलंब न केल्यामुळं मलनिर्हरणाची समस्या निर्माण होते आणि त्या मलनिर्हरण व्यवस्थित न केल्यामुळं पाणी आणि भूमी या दोन्हींचं सुद्धा प्रदूषण होत असतं. नंतर कामगारांच्या वस्त्यांमध्ये तिथे सगळंच आरोग्य घातक असं वातावरण असल्यामुळं तिथं मलेरिया, फिलेरिया, क्षय, आंतरिक ज्वर, जलप्रदूषणाचे व्याधी, लैंगिक विकार हे सगळे संसर्गजन्य आजार तिथं निर्माण होत असतात. नंतर निकृष्ट दर्जाच्या आहारामुळं कावीळ, टायफॉइड यासारख्या व्याधी उद्भवतात. नंतर सामाजिक समस्या निर्माण होतात. सामाजिक समस्या कोणत्या निर्माण होतात, तर मादक द्रव्यांच्या आहारी जाणं, जुगार, वेश्या व्यवसाय यामुळं घटस्फोट, कुटुंब उद्ध्वस्त होणं, लहान मुलांचं गुन्हेगारांमध्ये रूपांतर होणं, ह्या सगळ्या समस्या औद्योगिकरण वाढल्यामुळं निर्माण होतात. नंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये दाट वसाहती असतात, वाहनांची संख्या ही जास्त असते, त्यामुळं अपघात होण्याची शक्यता असते. नंतर व्याधींचं प्रमाण आणि मृत्यूदर. औद्योगिकरणामुळं ग्रामीण भागापेक्षा औद्योगिक ठिकाणी काही व्याधींचं प्रमाण हे जास्त आहे. उदाहरणार्थ क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, लंग कॅन्सर आणि त्यामुळं तिथे बालमृत्यूचं आणि कामगारांच्या सुद्धा मृत्यूचा दर हा जास्त आहे. शेती व्यवसायामध्ये सुद्धा काही समस्या आहेत. आता शेती व्यवसायातील समस्या ही एक नवीन विचारधारा आहे. कारण अनेक व्यक्ती यात काम करीत असतात आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा सुद्धा खर्च केला जातो. त्यामुळे शेती हा एक मोठा व्यवसाय आहे आणि त्यात आढळणाऱ्या समस्या म्हणजे एक म्हणजे प्राण्यांमुळे उद्भवणारे विकार, नंतर अपघात म्हणजे शेतीसाठी वापरली जाणारी जी यंत्र आहेत त्यांच्यामुळं अपघात होतात. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे विषारी कीटकनाशक, विषारी रासायनिक खतं वापरली जातात. त्यामुळं त्याचा परिणाम शेतकऱ्यांवरच्या आरोग्यावर होतो आणि ते टॉक्झिन सगळे त्यांच्या शरीरात जात असतात. नंतर भौतिक परिणाम म्हणजे तापमान, आर्द्रता, किरणोत्सर्ग यामुळे शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होतो. अतिप्रमाणात आवाज, कंपन याला सुद्धा शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं. नंतर धान्यामधील धूळ, कापसाचे तंतू, उसाचे तंतू
चहा, तंबाखू यांच्यामुळे बगॅसोसिस अशा प्रकारचे श्वसन संस्थेचे आजार सुद्धा शेती व्यवसायामध्ये आता वाढलेले आहेत. तर आपण विकार बघितले व्यवसायजन्य, तर हे विकार होऊ नयेत, कामगारांच्या आरोग्याचं रक्षण व्हावं, यासाठी काय करायचं, यासाठी मग काय उपाययोजना आहे? तर व्यवसायाचा पाया हा कामगारांच्या आरोग्यावर अवलंबून असतो. म्हणून कामगारांचं आरोग्य हे उत्तम असणं अतिशय आवश्यक आहे. आणि व्यवसायजन्य आरोग्य सेवेचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक व्यवसायामधल्या कामगारांचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य उत्तम राखणं. प्रत्येक व्यवसायामधील कामगारांचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य उत्तम राखणं हे व्यवसायजन्य आरोग्य सेवेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संस्था, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानं स्थापित समितीनं इसवी सन 1953 मध्ये कामगारांचे सामान्य आरोग्य रक्षण या विषयावर चर्चा केली. आणि त्या समितीने मग काही गोष्टींची शिफारस केलेली आहे. आता कोणकोणत्या गोष्टींची शिफारस त्यांनी केलेली आहे ते आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे पोषण, न्यूट्रिशन. जे अनेक विकसनशील देशांमध्ये कुपोषण हा एक महत्वाचा घटक आहे किंवा एक महत्वाची समस्या आहे, आणि त्यामुळं आरोग्य कामगारांचं बाधित होतं आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. म्हणून त्यांना चौरस आहार कसा मिळेल किंवा त्यांचं न्यूट्रिशन कसं सुधारेल याची काळजी घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे पर्यावरणाची स्वच्छता. आता व्यवसाय जिथं असतो त्या व्यवसायाच्या किंवा औद्योगिक परिसरामध्ये जल, वायू, भूमी आणि भोजनामुळे संक्रामक व्याधींचा प्रसार होणार नाही याकरता प्रतिबंधक उपाय योजण्याची गरज असते. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे पाणी पुरवठा. म्हणजे कामगारांकरता अतिशय शुद्ध, स्वच्छ आणि भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा झाला पाहिजे. दुसरं म्हणजे आहार. आहार तयार करण्याकरता लागणारं जे सामान आहे ते सामान, अन्न शिजवण्याचे आणि वाढण्याचे भांडे, ते ठेवण्याचं ठिकाण, भोजन करण्याचं ठिकाण हे स्वच्छ असावं. तसेच भोजन हे योग्य पद्धतीनं तयार केलेलं असावं आणि त्यामध्ये सर्व जी काही अन्न सामुग्री आहे, म्हणजे धान्य असेल, डाळी असेल, तेल असेल, भाज्या असतील, फळ असतील, ते चांगल्या क्वालिटीचे कामगारांना दिले पाहिजे. दुसरं म्हणजे शौचालय. प्रत्येक व्यवसायाच्या ठिकाणी 25 व्यक्तींकरता एक याप्रमाणे स्त्री आणि पुरुषांकरता वेगवेगळ्या शौचालयाची आणि मूत्रालयाची व्यवस्था असावी. नंतर कारखान्यातल्या भिंती आणि सिलिंगला 3 वर्षातून एकदा रंग दिला गेला पाहिजे. नंतर स्थान. व्यवसायामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काम करण्याकरता व्यवस्थित पुरेशी जागा असली पाहिजे आणि कारखान्याच्या प्रत्येक मजल्याची उंची ही कमीत कमी 14 फूट उंच ही असली पाहिजे. नंतर प्रकाश. कामगारांकरता त्यांच्या कामानुसार योग्य मात्रेमध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही प्रकारची प्रकाश व्यवस्था ही असली पाहिजे. संवातन. संवातन म्हणजे काय? व्हेंटिलेशन. तर योग्य संवातन नसल्यास वायू प्रदूषणजन्य अनेक व्याधी होण्याची शक्यता असते. त्याकरता प्रत्येक उद्योगामध्ये योग्य त्या प्रमाणात व्हेंटिलेशनची चांगली व्यवस्था केली असली पाहिजे. म्हणजे एकतर तिथं समोरासमोर खिडक्या असाव्यात, नैसर्गिक वायुविजन तरी होण्याची व्यवस्था करावी, किंवा मग एसी तरी बसवले पाहिजेत, एअर कंडिशन. नंतर दुष्परिणामांपासून रक्षण. म्हणजे व्यवसायामध्ये आरोग्याकरता अपायकारक पदार्थ जर निर्माण होत असतील, उदाहरणार्थ विषारी वायू किंवा धूर, तर त्यापासून प्रत्येक कामगाराचं रक्षण करणं हे आवश्यक आहे. नंतर निवासस्थान. उद्योगाकरता ग्रामीण भागातून कामगार हा शहरी भागात येत असतो आणि त्यावेळी मग निवासस्थानांचा तुटवडा असतो. तर निवासस्थान हे व्यवसायाच्या समीप असावे आणि त्या ठिकाणी सर्व सुविधा असल्या पाहिजे. नंतर औपसर्गिक व्याधीचे नियंत्रण. म्हणजे व्यवसायामध्ये कार्यरत रुग्णांकरता
ताबडतोब त्यांचं निदान करण्याची व्यवस्था असली पाहिजे. चिकित्सा आणि प्रतिबंधात्मक उपाय योजले पाहिजेत आणि पुनर्वसनाची सुद्धा व्यवस्था असावी. यासाठी प्रत्येक कारखान्यामध्ये एक छोटासा दवाखाना असतो. इमर्जन्सीसाठी एक अँब्युलन्स रेडी असते आणि तिथं एक डॉक्टर मेडिकल ऑफिसर म्हणून नेमला जातो. नंतर मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा तिथं उपलब्ध केल्या जातात. त्याकरता घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणचं वातावरण कामगारांकरता अनुकूल राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर स्त्रिया आणि मुलं यांची व्यवस्था म्हणजे स्त्री कामगाराला विशेष संरक्षणाची गरज असते आणि त्यासाठी त्यांना कायद्यानंच सुविधा दिलेल्या असतात. म्हणजे काय तर प्रत्येक स्त्रीला 90 दिवसांची प्रसूती रजा देण्याची व्यवस्था आहे आणि या कालावधीमध्ये तिला वेतन सुद्धा दिलं जातं. नंतर प्रसूती पूर्व, प्रसूतीच्या वेळी आणि प्रसूती नंतर तिला मोफत सेवा पुरवल्या जातात. नंतर कामगार कल्याण कायदा 1948 चे कलम 66 नुसार स्त्री कामगाराला रात्री 7 ते सकाळी 6 पर्यंत शक्यतो रात्रपाळी दिली जात नाही. नंतर कलम 34 नुसार अधिक वजन उचलण्यास स्त्री कामगारांना मनाई आहे. नंतर भारतीय खाण कायदा 1923 नुसार खाणीमध्ये स्त्रियांनी काम करू नये. खाणीमध्ये स्त्रियांना काम करू दिलं जात नाही. नंतर कामगार कल्याण कायदा 1976 नुसार जिथं 30 पेक्षा अधिक स्त्री कामगार कार्यरत आहेत तिथं पाळणा घराची सोय असली पाहिजे. म्हणजे जर त्या स्त्रियांची जर मुलं खूप लहान असतील तर त्या मुलांना सांभाळण्याची व्यवस्था ही त्या औद्योगिक क्षेत्रामध्येच केली गेली पाहिजे. नंतर घटनेच्या 24व्या कलमान्वये 14 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना व्यवसायात काम करू दिले जात नाही. म्हणजे बाल कामगार घेतले जात नाही. नंतर कुटुंब कल्याण, उत्तम जीवनाकरता कुटुंब लहान असण्याची गरज असते. याकरता प्रत्येक कामगारानं आपलं कुटुंब हे मर्यादित ठेवलं पाहिजे. आरोग्य शिक्षण, आरोग्य शिक्षण ही प्रत्येक कामगाराची मूलभूत गरज आहे. प्रत्येक कामगारानं स्वतःची स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थित ठेवून ते आरोग्य टिकवून ठेवण्याकरता आरोग्य शिक्षणाची सोय किंवा आरोग्य शिक्षण घेणं हे गरजेचं आहे. यानंतर व्यवसायजन्य ज्या व्याधी म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यवसायातून किंवा कारखानदारीतून जे कुठले विकार निर्माण होतात, आपण आता बघितले कोणकोणते विकार निर्माण होतात ते, तर त्या व्याधींचा प्रतिबंध कसा करायचा, प्रिव्हेन्शन ऑफ ऑक्युपेशनल डिसीजेस, तर प्रतिबंध कसा करायचा, तर प्रतिबंध 3 प्रकारे केला जातो. एक म्हणजे वैद्यकीय उपाय, मेडिकल मेजर्स, दुसरं अभियांत्रिकी उपाय आणि तिसरं कायदेशीर उपाय. आता वैद्यकीय उपाय जे आहेत त्यामध्ये प्रत्येक कामगाराच्या नेमणुकीच्या वेळी त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते आणि यामध्ये शारीरिक, मानसिक, क्षकिरण तपासणी, ECG, नेत्र तपासणी या सगळ्या तपासण्या केल्या जातात आणि ही तपासणी करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे व्यवसायानुरूप त्या व्यक्तीची निवड केली जाते आणि त्यामुळे ती व्यक्ती त्याचे कार्य त्याच्या आरोग्याला अपाय न होता कार्यक्षमपणे करू शकेल. काही असे विकार आहेत की त्या विकारांनी ग्रस्त व्यक्ती काही ठराविक व्यवसायाकरता अपात्र ठरतात. नंतर दुसरा जो प्रतिबंधात्मक उपाय आहे तो म्हणजे अभियांत्रिकी उपाय. अभियांत्रिकी उपाय म्हणजे काय, तर इमारतीचा नकाशा म्हणजे व्यवसायाच्या इमारतीचा नकाशा तयार करतेवेळी त्यात व्यवसायजन्य व्याधींच्या प्रतिबंधात्मक उपायांची तरतूद केली जाते. नंतर उत्तम व्यवस्था म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता, वायुविजन, प्रकाश, धुण्याची जागा, खाण्याची व्यवस्था या बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. नंतर प्रविजन म्हणजे व्हेंटिलेशन तिथं योग्य प्रकारे असलं पाहिजे. नंतर यंत्र आणि कार्य करण्याची पद्धत, अपायकारक पदार्थांच्या संपर्कामुळे धोके टाळण्याकरता व्यवसायातल्या प्रक्रिया या पूर्णपणे यांत्रिक असायला पाहिजेत. उदाहरणार्थ आम्ल, अल्कली या द्रव्यांचं वहन हे पाईपच्या माध्यमातून
केलं गेलं पाहिजे. हाताने मिश्रण न करता यंत्राद्वारे जर केलं तर त्वचा विकार टाळता येतात. नंतर निर्धोक द्रव्य वापरणे म्हणजे व्यवसायामध्ये धोकादायक विषारी पदार्थांच्या ऐवजी निरुपद्रवी पदार्थ वापरले पाहिजेत किंवा कमीत कमी विषारी पदार्थांचा वापर केला गेला पाहिजे. धुळीचं नियंत्रण केलं पाहिजे. पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करून तिथली जी धूळ आहे ती शक्य तितकी कमी करता आली पाहिजे. नंतर आयसोलेशन म्हणजे धोकादायक क्रियांच्या जागा ज्या आहेत त्या वेगळ्या कराव्यात. त्यामुळे कामगार त्यांच्या थेट संपर्कामध्ये येणार नाही. संरक्षणात्मक साधने प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस कामगारांना हेल्मेट दिलं पाहिजे, मुखवटे दिले पाहिजेत. काही ठिकाणी गमबूट, हातमोजे, ऍप्रन, चष्मे, कानातील आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून कानातील बूट्स इत्यादी साधनांचा पुरवठा हा कामगारांना केला गेला पाहिजे. नंतर व्यवसायाच्या परिसराचं निरीक्षण म्हणजे ह्या परिसराचं नियमित निरीक्षण करण्यात यावं. कारखान्यातील धूळ, धूर हे घटक चालण्यायोग्य मर्यादेत असावे. त्याच्यापेक्षा जर जास्त जर ते पदार्थ हवेत मिसळत असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. त्यानंतर औद्योगिक विकारांपासून प्रतिबंध करण्याकरता संशोधनाचं फार महत्व आहे. विषारी धूळ, धूर यापासून कामगारांचं रक्षण, व्यवसायजन्य कर्करोग, अपघात प्रतिबंध, व्यवसायजन्य थकवा हे व्यवसायजन्य आरोग्याकरता संशोधनाचे काही विषय आहेत. नंतर कायदेशीर बाबी. कायदेशीर कारवाई काय आहे म्हणजे विकार टाळण्यासाठी लेजिस्लेशन म्हणजे व्यवसायामध्ये यंत्रापेक्षा त्या यंत्राचा वापर करणारे कामगार यांच्या जीवनाला अधिक महत्व दिलेलं आहे. म्हणजे कारखान्यामध्ये यंत्र महत्वाचं नाहीये तर त्या यंत्रावर काम करणाऱ्या कामगाराचं जीवन हे यंत्रापेक्षा जास्त महत्वाचं आहे कायद्याच्या दृष्टीनं. तर यासाठी मग काही कायदे शासनाकडून केले गेलेले आहेत. त्याला कारखाने कायदा म्हणजे 1948 साली द फॅक्टरीज ऍक्ट या नावानं कारखान्याचे कायदे केले गेले. दुसरा कायदा म्हणजे राज्य कामगार विमा योजना. आता कारखान्याचे जे कायदे आहेत त्यात पहिला भारतीय कारखान्याचा कायदा हा इसवी सन 1881 मध्ये लागू करण्यात आला आणि हा कायदा अनेक वेळा सुधारित करून त्याची अंमलबजावणी करता आली. इसवी सन 1987 मध्ये या कायद्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि हा कायदा जम्मू काश्मीर प्रदेश सोडून भारताच्या इतर प्रदेशामध्ये लागू आहे. आता या कायद्याची प्रमुख वैशिष्ट्य कोणती तर यात कारखान्याची तसेच कामगाराची परिभाषा निश्चित करण्यात आली आणि राज्य सरकारांना या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रशासकीय यंत्रणा उभारण्याचे अधिकार देण्यात आले. ह्या कायद्यामध्ये त्या कामगारांचं आरोग्य, संरक्षण आणि कल्याण या विषयीच्या तरतुदी मोठ्या श्रमानं तयार करण्यात आल्या. या कायद्यामध्ये कामगारांच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. उदाहरणार्थ धुण्याची सोय, कपडे वाळवण्याची सोय, तसेच ठेवण्याची सोय, बैठकीची सोय, प्रथमोपचार, निवासस्थान, आराम करण्याची सोय, भोजनगृह, उपहारगृह आणि पाळणाघराची सोय. ज्या व्यवसायात 250 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार आहेत तिथं धारा 46 प्रमाणे उपग्रहाची तरतूद आहे. तर अशा सगळ्या सोयी सुविधा कायद्यानंच कामगारांना दिलेल्या आहेत. नंतर बाल कामगारांना बंदी केलेली आहे. नंतर कामगारांकडून एका आठवड्यात जास्तीत जास्त 48 आणि दिवसाला 9 तासापेक्षा जास्त काम करू नये. आठवड्याच्या सुट्टी व्यतिरिक्त प्रत्येक कामगाराला सवेतन सुट्टीची तरतूद करण्यात आलेली आहे. नंतर कारखान्याच्या व्यवस्थेनुसार मृत्यूला कारणीभूत किंवा गंभीर अपघाताची व व्यवसायजन्य विकारांची सूचना काढणं हे बंधनकारक आहे. ह्या कायद्याद्वारे विज्ञप्तीच्या विकारांची यादी दिलेली आहे आणि ह्याच कायद्याद्वारे व्यवसायजन्य विकार आणि संरक्षण याकरता सर्वेक्षण करण्याची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आता इसवी सन 1987च्या कायद्यातल्या सुधारणेनुसार व्यवसायातल्या धोक्याच्या विधीची तपासणी करण्याकरता एका समितीची नेमणूक करण्यात आली आणि कामगारांच्या सेवा शर्थीचे तसेच व्यवसायातील धोकादायक विधीचे निरीक्षण करून शिफारसी देण्याविषयीची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि दुसरा कायदा म्हणजे
राज्य कामगार विमा योजना म्हणजे सामान्य व्यक्तीचे कल्याण करणे हा एक भारतीय घटनेचा प्रमुख उद्देश आहे. म्हणजे कारखान्यातल्या कामगारांना व्यवसायजन्य जर अपघात झाला किंवा काही मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले, तर त्या आजारपणाच्या वेळी किंवा व्यवसायजन्य अपघाताच्या वेळी त्याला शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा किंवा विमा कारखानदार आणि राज्य सरकारकडून मिळावा याची तरतूद शासनानं केलेली आहे. आता प्रशासनानं कामगार विमा योजनेचे प्रशासन हे एका स्वायत्त संस्थेतर्फे चालवलं जातं. त्याला राज्य कामगार विमा संस्था असं म्हटलं जातं. आणि या राज्य कामगार विमा संस्थेकडून कामगारांना आर्थिक मदत मिळत असते. आता याचे फायदे काय काय आहेत तर आजारपणाचे फायदे म्हणजे मध्ये चिकित्सेला त्याची ट्रीटमेंट करता त्याला पूर्णपणे आर्थिक सहाय्य हे मिळतं. नंतर मातृत्वाचे फायदे म्हणजे मॅटर्निटी लिव्ह मिळते आणि त्याचं वेतन पण मिळतं. अपंगत्वाचे फायदे जर काही एखाद्याला अपघात झाला कारखान्यामध्ये आणि त्याला जर अपंगत्व आलं तर आर्थिक मदत ही मिळू शकते. नंतर आश्रिताचे फायदे म्हणजे डिपेंडंट बेनिफिट, अंतिम संस्काराकरता लाभ जर काही औद्योगिक क्षेत्रामध्ये अपघात झाला आणि जर कामगाराचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्काराकरता तर लाभ मिळतोच, शिवाय लाईफ इन्शुरन्सचं जे काही क्लेम असेल तो सुद्धा मिळतो. नंतर वैद्यकीय लाभ म्हणजे जे काही आजारपण असतील त्या आजारपणाच्या ट्रीटमेंटसाठी त्या ट्रीटमेंटचा खर्च हा पूर्णपणे कामगार विमा योजनेतून मिळतो. तर अशा प्रकारे कामगारांचे अधिकार, सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण याकरता या 2 कायद्या व्यतिरिक्त आणखी पण 4 कायदे शासनानं दिलेले आहेत कामगारांसाठी. ते म्हणजे खाण कायदा, वाहतूक कामगार कायदा, विडी आणि सिगरेट कामगार कायदा, मुलांच्या रोजगार विषयीचा कायदा आणि अणु ऊर्जा कायदा असे कायदे सुद्धा शासनामार्फत राबवले जातात. ठीक आहे. इथं औद्योगिक क्षेत्र आणि त्यातलं आरोग्य हा टॉपिक संपलेला आहे. आता आपण प्राथमिक स्वास्थ्य आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान हे 2 मोठे टॉपिक अजून शिल्लक आहेत. आता मला पुढच्या आठवड्यात जर लेक्चर मिळाली तर मग मी ते पूर्ण करेन.